डॉक्टर मच्छिंद्र बांगर आज काही हवामानाचा अंदाज देण्यासाठी मी आपल्या समोर व्हिडिओ दिलेला नाही आहे। तर जी व्यथा आहे हवामान अभ्यासकांची ती मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। मुख्यत्वे करून काल पंढरपूरमध्ये मारुती नाना चव्हाण द्राक्ष उत्पादक महाराष्ट्र राज्य महासंघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन संपन्न झालं आणि या आंदोलनामध्ये त्या ठिकाणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं की जे बोगस हवामान अभ्यासक आहेत त्यांनी अंदाज देऊ नये आणि त्यांच्यावर नियंत्रण करण्यात यावं किंवा त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी। शिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओ मी बनवण्याचा उद्देश हा आहे की त्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केलेला होता आणि म्हणून तो व्हिडिओ मी त्याचं उत्तर म्हणून बनवतोय। शिवाय मी मारुती नाना चव्हाण यांच्याशी प्रत्यक्ष फोनवर बोललेलो आहे। त्यामुळे एकूणच आणि त्यांचा जो काही मुख्य प्रश्न आहे की हवामान अभ्यासकांनी दिलेल्या भडकाऊ अंदाजांमुळे द्राक्ष बागायतदारांच्या द्राक्ष विक्रीमध्ये द्राक्षाच्या दरांमध्ये मोठी घट झालेली आहे आणि त्यामुळे व्यापारी भाव पाडत आहेत आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यामुळे हवामान अभ्यासकांनी भडकाऊ अंदाज देणं बंद करावं। शिवाय दुसरी गोष्ट त्यांचं असंही मत आहे की हवामान अभ्यासकांच्या अंदाजाची आम्हाला गरज नाही, अशा प्रकारचं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे। आम्हाला कुलाबा वेधशाळेचे किंवा IMDचे अंदाज सफिशियंट आहे, त्यामुळे आम्हाला इतर कोणाच्याही अंदाजाची गरज नाही। आणि थोडक्यात त्यांनी खाजगी हवामान देणाऱ्या व्यक्तींवर शासनाचं कुठलंही नियंत्रण नाही आणि शासनाची मान्यता नसणाऱ्या हवामान अभ्यासकांनी बेसलेस अशा प्रकारचे हवामान अंदाज देऊ नयेत, अशा प्रकारचे त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। आणि विशेष म्हणजे सांगली पट्ट्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांशी मी गेल्या वर्षभरापासून संपर्कात आहे। सांगली तासगावमध्ये माझ्या कार्यक्रमात व्याख्यान देखील झालेलं आहे, त्यामुळे असं नाही की मी त्यांना परिचित नाही। त्यामुळे अशा प्रकारे एखाद्याचं नाव घेऊन त्यांच्या विरोधात निवेदन देण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीपर्यंत संपर्क केलाय का हे महत्त्वाचं आहे। आणि हे जर संपर्क केला नसेल आणि आपण निषेध करत असू तर ही गंभीर गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही हवामान अंदाज द्यायचाच नाही, तुम्हाला आमचं शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा अधिकार कोणी दिला, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले। परंतु तरी देखील चव्हाण साहेबांशी माझं कालच रात्री बोलणं झाल्यामुळे काही जे गैरसमज त्यामधले होते ते यदाकदाचित माझ्याविषयी ते अपरिचित असतील आणि त्यामुळे त्यांच्या काही भूमिका आणि माझ्या काही भूमिका एकमेकाला यदाकदाचित माहिती नव्हत्या आणि म्हणून सुद्धा काही गैरसमज झाले असतील। परंतु महाराष्ट्रात जवळपास खाजगी स्वरूपात हवामान अंदाज देणाऱ्यांचं प्रचंड अशा प्रकारचं एक जाळं तयार झालंय। आणि माझी पहिली गोष्ट, त्या शेतकऱ्यांच्या निषेधाला विरोध करण्यापेक्षा हवामान अभ्यासकांनी आपल्याला खरंच किती हवामान अंदाज कळतो आणि ते हवामान अंदाज सांगण्यासाठी आपण पात्र आहोत का? आपण स्वतःला अभ्यासक म्हणतो, तज्ज्ञ म्हणतो, त्याची पात्रता आपल्याकडे आहे का? त्या संदर्भात शासनाचं आपल्याकडे एखादं लायसन आहे का? किंवा आपल्या अंदाजामुळे ज्याच्यावर कोणावर परिणाम होतो तो किती गंभीर आहे याचा देखील विचार आणि आत्मपरीक्षण करणं अभ्यासकांनी आवश्यक आहे। कारण याचे दुष्परिणाम काही शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होतात। कारण महाराष्ट्रातला बहुतांश शेतकरी आपला व्हिडिओ बघतो आणि तो आशापोटी बघत असतो। त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझे 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत। शेतकरी मला 5 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो करतात आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा अनेक शेतकरी जोडलेले आहेत। त्यामुळे मला शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा तर तो मी माझ्या खाजगी पद्धतीने देऊ शकतो, त्याला मला यूट्यूबचंच माध्यम वापरलं पाहिजे असं काही नाही। आणि ज्याला समाजसेवा करायची आहे, ज्याला सोशल वर्क करायचं आहे, ज्याला पैसा हा त्याचा उद्देश नाही, आम्ही स्वतः शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आम्हाला शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे मदत करायची असेल,
यदा कदाचित खरंच त्यांचं आर्थिक नुकसान होतंय का याचं परीक्षण देखील करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे आपण याविषयीचे पुढे अनेक व्हिडिओ बनवणार आहोत. आता मुख्यत्वे करून आपण जर या संपूर्ण मंडळींचा उद्देश लक्षात घेतला तर जेव्हा चव्हाण साहेबांशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा द्राक्ष हंगाम असतो तेव्हा हवामान अंदाजकांनी शक्यतो हवामान देणं टाळलं पाहिजे. आणि खरंच मला सांगा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल फार हवामानाची गरज नसते. कारण मुख्यत्वे करून जानेवारी फेब्रुवारी हा थंडीचा कालावधी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गहू हरभऱ्यांची वाढ होत असते. त्यामुळे फार आपल्याला या ठिकाणी पावसासंदर्भातल्या घटना घडत नाही. त्यामुळे एखादा अंदाज देऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी थांबू शकतो. मार्च एप्रिल मध्ये देखील तसे फार हवामानात बदल होत नाही. काही ठिकाणी आता आपल्याला मार्च मध्ये आता थोडी गारपीट होताना दिसते, एप्रिल मध्ये गारपीट होताना दिसते आणि मार्च एप्रिल हा तसा गारपिटीचा कालावधी आहे. कधी कधी फेब्रुवारी मध्ये सुद्धा गारपीट होते, अगदी नोव्हेंबर मध्ये सुद्धा, डिसेंबर मध्ये गारपीट झाल्याच्या ऐतिहासिक घटना आहेत. परंतु मुख्यत्वे करून मुद्दा इथे सुरू होतो की एक खाजगी हवामान अभ्यासक जन्माला कसे आले, हे खाजगी हवामान अभ्यासक नावारूपाला कसे आले. तर याचं मुख्य कारण आहे की भारतीय हवामान खात्याचा जो काही, मी भारतीय हवामान खात्यावर किंवा IMD वर कुठलाही आरोप करत नाही, परंतु भारतीय हवामान खात्याची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा प्रामाणिकपणे पोहोचत नाही. शिवाय कित्येक अंदाजांमध्ये सुद्धा मोठी अचूकता त्यांना साधता येत नाही. आणि त्यामुळे खाजगी हवामान अभ्यासकांचा बोलबाला वाढलेला आहे. मग या खाजगी हवामान अभ्यासकांना दोष देण्यापेक्षा हे जे काही खाजगी हवामान अभ्यासक आहेत किंवा जे काही स्वतःच्या ज्ञानाचा, कारण ही सुद्धा शेतकरीची मंडळी आहे, कारण हे सुद्धा शेतकरी आहेत आणि शिवाय यांचा सुद्धा हेतू शेतकऱ्यांना मदत करणे हाच आहे. शिवाय यांना दोन पैसे मिळतही असतील तर ते शेतकऱ्याच्याच घरात जातात, हे विसरू नका. हे कोणाची धनदांडग्यांची मुलं नाही आहेत, तर हे सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि दोन पैसे येत असतील तरी ते शेतकऱ्याच्या घरात येतात, हाही उद्देश विसरू नका. दुसरा, आपल्याला खरोखरच हवामान अंदाज कळत असेल तर सांगावा आणि आपल्या अंदाजाला जर शेतकरी जोडले जात असतील तर त्यांना खाजगी देखील काही काळ आपल्याला अंदाज देता येईल. शिवाय आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून जरी काही स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपल्या अंदाजाचा काही विपरीत परिणाम शेतकऱ्याच्या आयुष्यावर, शेतकऱ्याच्या मालावर किंवा त्याचे भाव ठरवण्यावर होत नाही ना, याचा सुद्धा आपल्याला एक दृष्टीने अभ्यास करणं किंवा विचार करणं, याविषयीचा सतसत विवेकबुद्धीने अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या बाबींचा जेव्हा मी विचार केलाय, म्हणजे मी स्वतः तरी विचार केलाय, तेव्हा मी हवामान अभ्यासकांना असं सांगेल की केवळ फ्यूजच्या पाठी जाऊ नका. आपण ज्या शेतकऱ्याला, ज्या बापाला आपल्या अंदाज देतोय त्याचा जीव जाणार नाही ना, त्याचं काही आर्थिक नुकसान होणार नाही ना, याची काळजी घ्या. कारण आपण काही काळ अंदाज सीमित केले तर फार मोठं आपलं आर्थिक नुकसान होणार नाही. आणि तसंही तुम्हाला सांगतो, शेतकरी हे केवळ पावसाच्या अंदाजालाच बघतात. त्यांना थंडीच्या अंदाजामध्ये फार इंटरेस्ट नसतो, त्यांना उन्हाळ्याच्या अंदाजामध्ये फार इंटरेस्ट नसतो. केवळ पावसाच्या अंदाजावर शेतकरी या ठिकाणी आकर्षित होतात. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जर तुम्हाला अंदाज द्यायचे असतील तर त्या मर्यादेपुरते दिले पाहिजे. शिवाय अंदाज देताना त्या पावसाची ग्रॅव्हिटी किती आहे, त्याचं नुकसान करण्याची क्षमता किती आहे, ढगफुटी होईल किंवा अगदी ओढ्या नाल्यांना पूर येतील, मुसळधार पाऊस होईल, अतिमुसळधार पाऊस होईल, अशा प्रकारची थंबनेल लावून, म्हणजे आता आम्ही जर बघतो तर आमच्या थंबनेलला किंवा आमच्या व्हिडिओला 20-25 हजार व्ह्यूज येत असतील तर या बोगस लोकांच्या व्हिडिओंना लाखात व्ह्यूज असतात. आणि मग चुकीचा अंदाज शेतकरी बघतो आणि पर्यायाने त्याला नुकसान होतं, तेव्हा मात्र त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून जे कसलंही ज्ञान नसलेले इतरांचे व्हिडिओ कॉपी करून जर अंदाज देत असतील तर त्यांच्यावर बंधनं आली पाहिजेत.
त्यांचे व्हिडिओ चॅनल किंवा त्यांचे यूट्यूब चॅनल बंद केले गेले पाहिजेत याच्यावर मी देखील ठाम आहे. अशा सगळ्या हवामान अंदाजकांना ब्लॉक केलं गेलं पाहिजे, अशांना रोखलं पाहिजे. आणि माझ्या सुद्धा नावाचा जर कोणी वापर करत असेल आणि माझा वापर करून जर कोणी चुकीचा अंदाज देत असेल तर मी सुद्धा त्यांच्याविषयी कायदेशीर कारवाईची योजना करणार आहे. शिवाय त्यांचे चॅनल्स कसे बंद करता येतील याच्यावर मी सुद्धा अभ्यास करणार आहे. त्यामुळे माझ्या नावाचा चुकीचा वापर करून कोणीही अंदाज देण्याचं धाडस करू नये. शिवाय अशा अंदाजांना मी कुठलीही जबाबदारी घेणार नाही. तुमच्यावर कुठलीही कारवाई झाली आणि कोणीही शेतकऱ्यांनी तुमच्याविषयी कारवाई केली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल हे मी सांगून ठेवतो. आता प्रश्न आहे माझ्या सबस्क्रायबर्सचा. ज्या सबस्क्रायबर्सला अंदाज हवा आहे त्यांना आज याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक व्हॉट्सअप लिंक सोडणार आहोत. जेव्हा त्याची 1000ची कॅपॅसिटी पूर्ण होईल तेव्हा दुसरा ग्रुप तयार केला जाईल. ज्यांना आमचा हवामान अंदाज बघायचा आहे त्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अंदाज देण्याचा पूर्णतः प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं यामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शिवाय जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, एप्रिल या 4 महिन्यामध्ये शेती संदर्भातील इतर जे विषय आहेत, मग ते गहू व्यवस्थापनाचे असतील, हरभरा व्यवस्थापनाचे असतील किंवा शेती व्यवस्थापनाचे इतर विषय असतील, आम्ही फक्त हवामान अंदाज देतोय. त्यानंतर एखाद्या मालाचा भाव कसा ठरला जातो आणि ते भाव पडतात म्हणजे नेमकी काय होतं याविषयीचे व्हिडिओ आम्ही आता बनवणार आहोत. आणि आम्ही सुद्धा खरंच द्राक्षाचे भाव आमच्या हवामान अभ्यासकांमुळे पडले का याचा सुद्धा शोध घेणार आहोत. आणि आम्ही त्याला जबाबदार असू तर आम्ही अजिबात 1 रुपयाचंही नुकसान आमच्यामुळे द्राक्ष बागायतदारांचं होता कामा नये याची खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे यापुढे आमचा द्राक्ष बागायतदारांना तुम्ही जरी आमचा निषेध केला असला आम्ही ठरवलेलं आहे की तुम्ही केलेल्या निषेधाला आम्ही उत्तर देणार आहोत आणि ते म्हणजे तुम्हाला सहकार्य करूनच. कारण आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत. पंढरीचा पांडुरंग आमचं दैवत आहे आणि ज्या पांडुरंगाच्या पायथ्याला तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन केलंय तो आम्हाला इशारा नाही तर तो आम्हाला एक प्रकारचा संदेश आहे पांडुरंगाचा की बाळांनो तुम्ही कधी कुठेतरी चुकताय का याचं आत्मपरीक्षण करा आणि मग शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करा. त्यामुळे आम्ही सांप्रदायिक माणसं आहोत. आम्ही कोणाचा निषेध करत नाही आणि तो आम्ही आमचा अधिकार मानत नाही. तर आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काम करणारी माणसं आहोत. तुम्ही आमचा निषेध केला तरी देखील आम्ही तुमच्यासाठी काम करणार आहोत, परंतु तुम्हाला कुठली झळ न पोहोचता. त्यामुळे यापुढे माझ्या बाबतीत मी निर्णय घेतलाय तोच निर्णय माझ्या बाकीच्या अभ्यासकांनी घ्यावा की तुम्हाला तुमच्या सबस्क्रायबर टिकून ठेवायचा असेल, तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यांना अंदाज द्यायचे असतील तर तुम्हाला खाजगी स्वरूपात देखील हे अंदाज देता येतील. त्यांना त्या पद्धतीने अंदाजाची योजना करा. ती योजना अनेक पद्धतीची आहे, त्याच्यावर मी तुम्हाला सहकार्य करेल. आणि दुसरी गोष्ट आपल्याला याही पेक्षा महत्त्वाची बाब, आपल्यामुळे शेतकऱ्यांचं खरंच नुकसान होतंय का या संबंधित अभ्यास करून त्याविषयीचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. आणि हेही गोष्ट महत्त्वाची आहे की आमचा प्रामाणिक हेतू शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे आणि त्यामध्ये याही पेक्षा सखोल जाऊन कशी मदत करता येईल आणि कोणताही शेतकरी आमच्या अंदाजापासून वंचित राहणार नाही याची देखील आम्ही खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनो, बागायतदारांनी आंदोलन केलंय म्हणून तुमच्यापर्यंत तुमचा अंदाज येणार नाही असं समजायचं कारण नाही. आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला आमचा सबस्क्रायबर महत्वाचा आहे. आणि पुन्हा आम्ही याच द्राक्ष बागायतदारांच्या सहकार्याने तुम्हाला पुन्हा एकदा एकत्र रीतीने 1 मे पासून तर 31 डिसेंबर पर्यंत सकाळ संध्याकाळ तुम्हाला अंदाज मिळणार आहे. फक्त जे 1 जानेवारी ते 30 एप्रिल पर्यंत आम्हाला इतर विषय हाताळू द्या. त्याही मध्ये तुम्हाला मध्ये मध्ये अंदाज दिला जाईल, परंतु तो आवश्यक असेल तेवढा पुरताच, ज्याच्यामुळे माझ्या कुठल्याही द्राक्ष बागायतदाराचं 1 रुपयाचं नुकसान होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. मी
पश्चिम महाराष्ट्रातला अंदाज बंद केलेला नाही. त्याच्यासाठी मी माझी योग्य ती यंत्रणा राबवणार आहे. त्यांच्यापर्यंत माझे अंदाज पोहोचतील. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, ज्यांना माझ्या अंदाजाची गरज नाही, त्यांनी माझे अंदाज बघू नयेत. आणि यानंतरही जर शेतकऱ्यांची भूमिका आक्रमक असेल तर मात्र आमचा नागराज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.